मारुती हा सुग्रीवाचा दूत म्हणून रामाकडे आलाय. मारुतीच्या हातात गदेचा उल्लेखच नाही. ध्वज हे काही प्रत्येक वेळी मारण्यासाठी फेकण्यासाठी वापरला जात नव्हता, पण शत्रूचं मनोबल खच्ची करण्यासाठी ध्वज फार कामी यायचा. याच्यामधला तांत्रिक भाग काय आहे की देवता जेव्हा पूजली जाते तेव्हा ती सशक्तिक असली पाहिजे. भारतीय संस्कृती म्हणजे भक्ती, साहित्य, मंदिर, मूर्ती आणि संस्कार या सगळ्या गोष्टी आपल्याला भारतीय संस्कृती म्हटलं की आपल्याला लक्षात येतात. मग आपण आजचा जो विषय आहे तो आहे मूर्ती ह्या विषयाबद्दल जाणून घेणं, म्हणजे ओळख मूर्तीशास्त्राची, ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत म्हणतो. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये श्री प्रणवजी गोखले आलेत. सर, खूप खूप धन्यवाद. हा विषय तुम्ही सुचवला आणि आपल्या प्रेक्षकांना इतक्या चांगल्या एका विषयाची आज ओळख होणार आहे या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तर प्रणव सरांना सगळेच ओळखतात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, आणि आपल्या ज्ञानयात्रा चॅनलवर सुद्धा गेले 5 वर्ष ते वेगळे वेगळे खूप छान छान विषय मांडतात आहे. तर फार काही म्हणजे प्रस्तावना न धरता पुढे आपण लवकरच सुरुवात करूया. आपण जेव्हा मूर्तींबद्दल बोलतो तेव्हा एखाद्या देवीची मूर्ती किंवा फार तर फार शंकराची, विष्णूची मूर्ती असं आपल्या मनात येतं. पण आज आपण ज्या मूर्तींबद्दल बोलणार आहोत ती आहे मारुतीची, आणि सगळ्यांनाच फार आवडणारी देवता आहे ही. तर भारतातील हनुमंताच्या विविध मूर्ती स्वरूपांची परंपरा ही कशी सुरू झाली आणि ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगणार? सगळ्यात पहिल्यांदा ज्या देवतेविषयी आपण आज बोलणार आहोत, ज्याच्या मूर्तीविषयी आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी थोडंसं. म्हणजे आपण जेव्हा देवता म्हणून त्याच्याकडे बघतोय त्याच वेळी इतिहास, विशेषतः पुराण इतिहास असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. त्या पुराण इतिहासामधलं त्याचं स्थान, त्याचं स्वरूप आणि वेगवेगळ्या त्याच्या स्वरूपातल्या पैलूंचा विचार या मूर्तीशास्त्राकडे पाहताना होणं आवश्यक आहे. म्हणजे काय तर मारुती रामभक्त म्हणून आपल्याला काही ठिकाणी दिसतोय, काही ठिकाणी तो एक वीर, महावीर विक्रम बजरंगी कुमती निवार सुमतिके संगी या उक्तीनुसार त्याचं महावीर, महाप्रतापी असंही रूप दिसतंय. काही ठिकाणी तो एक लोकदेव, रक्षक देव, मग तो ग्रामरक्षक असेल किंवा वेशीचं रक्षण करणारा असेल म्हणूनही दिसतो. अगदी ज्या यक्ष पूजक संस्कृती म्हणता येतील, म्हणजे काही अशा त्या वेगळ्या संस्कृती नाही, भारतीय संस्कृतीच्या एकजिनसीकरणामध्ये याही संस्कृती सम्मिलित झालेल्या आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य अंग, भाग म्हणूनही त्याच्याकडे पाहता येईल. तर त्यातही मारुतीचं स्थान आहे, विशेष स्थान आहे. या व्यतिरिक्त तंत्रातली देवता, रुद्राचं एक रूप, अगदी शाक्त संप्रदायामधलंही एक महत्वाचं दैवत, वैष्णव संप्रदायामधलं त्याचं स्वरूप, अशा विविध पैलूंनी, अशा विविध आयामातून मारुतीकडे आपल्याला पाहता येतं. यामध्ये रामायणातला मारुती हा एक भाग आहेच, पण त्या बरोबरीने जेव्हा दैवत म्हणून त्याचा विकास होतोय, आता या दोन समांतर जाणाऱ्या संकल्पना असतात की पुराण इतिहासातला एखादा नायक, ज्याला पुराण ऐतिहासिक वास्तव म्हणता येईल, आणि जेव्हा दैवत असं आपण म्हणतो, देवता असं म्हणतो, तर लोकांची बघायची दृष्टी म्हणजे काहीतरी कल्पित असलं पाहिजे. तर धर्मसंस्कृतीचा अभ्यास करताना अभ्यासक म्हणून त्याच्याकडे ॲज अ ऑब्जेक्ट पाहणं एक भाग आहे, पण जेव्हा भक्ती संप्रदायाच्या दृष्टीने त्याचा आपण विचार करतोय तर हे विधान करणं खूप सोपं आहे की तो यक्ष संस्कृतीतून आलाय. पण यक्ष संस्कृतीतून तो आलाय म्हणताना अनेक भक्ती संप्रदायातली, तंत्र संप्रदायातली अशी पुट असं म्हणूया आवरणं ही त्या मारुतीच्या व्यक्तिमत्वावर किंवा त्या दैवतावर चढलेली आहेत. जसा शेंदूर एक एक लेअर
त्याच्यावर चढवला जातो, तसे हे त्याच्यावर लेयर्स आहेत. ऐतिहासिक मारुती, रामायण काळातला मारुती, चिरंजीव मारुती, हे जरी आतलं खरं मुद्दल असलं तरी त्या एका व्यक्तिमत्वामध्ये हे अनेक पदर येऊन मिसळले गेलेले आहेत. खूपच महत्वाचं. म्हणजे आता तेच मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा होता की रामायण व इतर ग्रंथांमध्ये हनुमंताची कोणची विविध स्वरूप आपल्याला बघायला मिळतात? आता रामायणामध्ये जर आपण पाहिलं, आता इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की वाल्मिकी रामायण हे जरी आपण सर्वार्थाने प्राचीन मानत असलो किंवा प्रमाण मानत असलो, तरीही या रामायणापेक्षा म्हणजे त्यातल्या काही कथांशी फारकत घेतील अशा वेगवेगळ्या कथा रामायण याच नावाने प्रसिद्ध झालेल्या उत्तरकालीन ग्रंथामध्ये आपल्याला दिसतात. मग आनंद रामायण आहे, अद्भुत रामायण आहे, अगस्त्य रामायण, भृशुंडी रामायण किंवा महारामायण, अशा अनेक रामायण संहिता विकसित झाल्या. मग त्यामध्ये जेव्हा मारुती दाखवला गेला तेव्हा त्याचं रूप वेगळं आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर वाल्मिकी रामायणाचा आधार जर धरला तर तिथे रामाचा दूत हनुमंत दिसेल, पण रामाचा दास हनुमंत दिसणार नाही. पण हे जेव्हा आपण आनंद रामायणात पाहू, अध्यात्म रामायणामध्ये पाहू, तिथे तो दास मारुती दिसेल. दास आणि दूत ह्याच्यामधला फरक लक्षात घ्यायला हवा. दूत ज्याला म्हणजे आपण आजच्या भाषेत ज्याला दोन्हीकडचा दुभाषा म्हणूया किंवा वकील असंही आपण त्याला म्हणू शकतो. राजदूत म्हणजे डिप्लोमसी जो उत्तम करू शकतो, असंही त्याचं व्यक्तिमत्व आहे. ह्या रूपामध्ये बहुतांशी वाल्मिकी रामायणातला मारुती दिसतो. त्याच्यामध्ये आणि रामामध्ये एक अंतर कायम आहे. मारुती हा सुग्रीवाचा दूत म्हणून रामाकडे आलाय, आणि मग सुग्रीव आणि रामाचं सख्य झाल्यानंतर त्याचा जो मूळ स्वामी सुग्रीव आहे त्याच्या इतकंच राम असं त्याचं नातं आहे. तो भक्त किंवा दास म्हणून आपल्याला तितका वाल्मिकी रामायणात स्पष्ट दिसत नाही. मी स्पष्ट दिसत नाही असं म्हणतोय. आज जी आपण चतुर्विंशती सहस्री संहिता प्रमाण मानतो त्याच्यातून आपल्याला हा तर्क लढवता येण्यासारखा आहे. पण त्याच वेळी बाकीची जी वेगवेगळी रामायण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दास मारुतीही दिसतो. म्हणजे तो अनन्य रामाचा भक्त असाही मारुती आपल्याला दिसेल. त्यामुळे रामायणापुरतं बोलायचं झालं तर वाल्मिकी रामायण त्यातल्या मारुतीचं स्वरूप आणि अन्य भक्तिप्रधान रामायण रचनामध्ये रामकथांमध्ये दिसणारं मारुतीचं रूप, इथेच आपल्याला मोठा भेद दिसेल. मग त्याच्यामध्ये बालमारुती आहे की जो सूर्याला गिळायला गेलेला आहे. दुसरा जो मारुती आहे तो तरुण आणि पराक्रम करण्यासाठी उत्साही असा मारुती आहे. एक असाही मारुती म्हणजे ज्याच्यात स्वतःच्या बळाची विस्मृती ज्याला झालेली आहे. ऐकली असते शापामुळे जेव्हा त्याला आपल्या सामर्थ्याचं भान नाहीसं झालं, तर असा आत्मबल विस्मृत झालेला मारुती. मग तोही आपल्याला दिसतो. मग समुद्र लंघनासाठी जांबुवंताने जेव्हा प्रेरणा दिली तेव्हा मी करू शकेन अशा आत्मविश्वासाने संपन्न असाही मारुती दिसतो. मग जेव्हा राक्षसांना मारायची वेळ आली तेव्हा लंकिनी किंवा राक्षसांचं मर्दन करणारा मारुती, असुरमर्दन मारुती हाही दिसतो. वीर मारुती, प्रताप मारुती अशी त्याची अनेक रूपं दिसतात. आणि हे सगळं झाल्यावर जेव्हा राम राज्याभिषेक झाला, पट्टाभिषेक झाला, तेव्हा रामाच्या पायाशी जो आज आपण चित्र किंवा फोटो पाहतो राम दरबाराचा, तेव्हा रामाच्या पायाशी एखाद्या दासाप्रमाणे लीन झालेला एवढा महापराक्रमी पण अगदी शांतपणे रामाच्या आज्ञेची वाट पाहत तिष्ठत बसलेला किंवा हात जोडून उभा असलेला दास मारुती आपल्याला दिसतो. तर अशी रामायण कथेची जर आपण वेगवेगळ्या कथा प्रसंगावरून मांडणी केली तर असे वेगवेगळे मारुती, अशी त्याची वेगवेगळी रूप आपल्याला पाहता येतात. आणि दास मारुती म्हणजे नेमकं कुठलं रूप? आता तुम्ही त्याच्याबद्दल सांगितलं, पण ह्याच्यातलं आध्यात्मिक महत्व काय?
आपल्याकडे भक्ती संप्रदायामध्ये हो. नवविधा भक्ती हो. ही संकल्पना आहे. म्हणजे भक्तीचे 9 प्रकार असंही म्हणता येईल आणि भक्तीच्या 9 पायऱ्या चढत जाणारी भक्ती. तर त्याच्यामध्ये एक अवस्था अशी आहे की तो भक्त आपल्या आराध्य देवतेचा दास होतो. भक्त आणि दास याच्यातला फरक काय? भक्त म्हणजे बाबा मला काहीतरी अपेक्षा आहे त्याच्याकडून, आर्त असेल म्हणजे संकट दूर व्हावं यासाठी मी भक्त झालोय. जिज्ञासू, मला त्याच्याकडून काहीतरी जाणून घ्यायचंय, आत्मज्ञान हवंय म्हणून मी जिज्ञासू होऊन त्याचा भक्त झालो. अर्थार्थी, काही ना काहीतरी इप्सित सिद्ध करून घ्यायचंय, साध्य करून घ्यायचंय म्हणून मी भक्त झालो. आणि ज्ञानी, काहीही इच्छा नाहीये पण प्रेम, आंतरिक निष्काम भक्ती म्हणून तो त्या देवतेशी जोडला गेलेला आहे. अशा वेगवेगळ्या त्यातल्या फेजेस आपल्याला दिसतात. मग या भक्तीमध्ये दास्य भक्ती ही एक मुख्य भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर त्याच्यामध्ये ही जी दास्य भक्ती आहे ज्याच्यामध्ये तो मालक, तो स्वामी, मी सेवक, तो सांगेल ते काम करणं एवढंच माझं कर्तव्य आहे, यानुसार जो चालतो तो दास. मग असा सेवेचे ठाई तत्पर होऊन हात जोडून उभा असलेला जो मारुती आहे त्या मारुतीच्या मूर्ती विशेषाला दास मारुती असं म्हटलं जातं. विशेषतः जेव्हा आपण राम दरबारात मारुतीचं स्थान पाहतो, मग रामाच्या समोर तो बरेच वेळा हात जोडून किंवा पार्श्वभागी असंही म्हटलंय, म्हणजे पाठी थोडं तिरप असाही मारुतीचा उल्लेख मिळतो. मग तो हात जोडून राम काय आज्ञा देत आहेत या प्रतीक्षेत असा डोळ्यात प्राण आणून, कानात प्राण आणून उभा आहे. ही अवस्था साधकाच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. म्हणजे 24 तास अलर्ट मोडला, म्हणजे ज्याच्यात रिसेप्टिव्ह मोड ऑन आहे की तू सांग मी तयार आहे, मी घ्यायला तयार आहे, तुझी आज्ञा पाळायला, तुझ्या आदेशाचं पालन करायला मी सिद्ध आहे. या मूड मध्ये तो सदैव सज्ज सिद्ध असा आहे. त्याला दास मारुती असं म्हटलं जातं. म्हणजे इथे केवळ तो रामाच्या समोर उभा आहे एवढाच नाही, तर त्याच्यासारखं प्रत्येक रामभक्ताने व्हायला हवं, हा त्यातला आध्यात्मिक संकेत आहे की परमात्मा तुम्हाला जे कर्तव्य नेमून देईल, प्रत्येक वेळी परमात्मा समोर असेलच असं नाही, पण त्याने तुमच्या जन्माबरोबर जे कर्तव्य तुम्हाला नेमून दिलेलं आहे ते प्राणपणाने करणं, ते प्रामाणिकपणे करणं, हा त्या दास मारुतीच्या मूर्तीतला संकेत आहे. अच्छा, किती महत्वाचं आहे हे. नुसतं आपण म्हणजे देवासमोर नमस्कार करतो, पण तो अर्थ समजून घेतला तर आता जास्ती माझी खात्री आहे आपल्याला सगळ्यांनाच हे लक्षात येईल की जेव्हा आपण रामदरबार बघतो आणि नमस्कार करतो देवाला त्यावेळेला नक्कीच हे लक्षात येईल. आणि आमच्या ज्ञानयात्रेच्या ऑफिसमध्ये सुद्धा असं आहे रामदरबार. तर पुढे जाऊयात. वीर मारुती आणि प्रताप मारुती ह्याच्याबद्दल तुम्ही म्हटलं, तर त्या ह्याच्यात काय म्हणजे थोडा फरक असेल पण काय आहे? पुन्हा रामायणातले 2 संदर्भ. म्हणजे प्रताप या शब्दाचा अर्थ आहे पराक्रम. हो, जो आपल्या पराक्रमाने, आपल्या तेजाने शत्रूंना, विशेषतः राक्षसांना ताप देतो, अच्छा, असा महापराक्रमी मारुती. मग ही जेव्हा आपण प्रताप मारुतीची मूर्ती पाहतो तेव्हा विशेषतः त्याच्या हातामध्ये पर्वत दाखवला जातो. पराक्रम करणारा म्हणजे द्रोणागिरी त्याने उचलून आणला, द्रोणागिरी उचलले, हा जो प्रसंग आहे तो अंकित केलेला असतो. द्रोणागिरी उचलून लक्ष्मणाच्या रक्षणासाठी, लक्ष्मण प्राण संजीवन असंच त्याचं नाव आहे. तर तो अंटांची जी मुद्रा आहे ती प्रताप मारुतीच्या नावाने ओळखली जाते. हातात द्रोणागिरी आहे. मग काही ठिकाणी एका हातात द्रोणागिरी, एका हातात गदा दाखवली जाते. काही ठिकाणी दोन्ही हातात द्रोणागिरी उचलून आणतोय असंही दाखवलं जातं. काही ठिकाणी एका हातात द्रोणागिरी आहे आणि एक हात असा लीला करतोय. मग काही ठिकाणी तिथे तुम्हाला लीला कमलपत्र दिसेल, मोठं असं देठ मोठं आहे आणि त्याच्या अग्रभागी कमळाचा कळा किंवा फूल आहे असं दिसेल. काही ठिकाणी फांदी दिसेल झाडाची, तोडलेली वृक्ष शाखा अशी घेतलेली आहे. तो प्रताप मारुती म्हणजे जो पराक्रम करतोय. आणि दुसरा जो आहे तो वीर मारुती, हा फार महत्वाचा आहे.
हा जो वीर मारुती आहे त्या वीर मारुतीच्या हातातल्या गोष्टी त्या वेगवेगळ्या आहेत. त्यातला एक सर्वसामान्य जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये हात असा पसरलेला आहे, ज्याला चपेटदान. चपेटदान, अच्छा. चपेटदान म्हणजे काय? चापटी मारणार किंवा थोबाडीत मारीन हे दाखवण्यासाठी जी आपण हाताची ठेवण करतो, हाताची मुद्रा दाखवतो, त्याला चपेटदान असं म्हटलंय. पण चपेटदानचा केवळ अर्थ तो थापट चापट मारतोय एवढा नाहीये. त्याच्या मागचे संकेत लक्षात घ्यायला हवे. आपण जर हनुमान चालिसा म्हणत असू किंवा अगदी समर्थ रचित भीमरूपी महारुद्रा, दोन्ही स्तोत्रामध्ये त्याच्या हातातल्या अस्त्राचं आयुधाचं वर्णन काय आहे ते महत्वाचं आहे. मारुतीचं वर्णन काय केलंय? हाथ वज्र और ध्वजा विराजे हनुमान चालिसामध्ये. भीमरूपीमध्ये ध्वजांगे उचली बाहू आवेशे लोटला पुढे. मारुतीच्या हातात गदेचा उल्लेखच नाहीये. गंमत आहे. अरे, आज आपण जेव्हा मारुतीची मूर्ती पाहतोय आपल्याला जी व्हिज्युअल्स आजपर्यंत दिली गेली, दाखवली गेली, त्याचा परिणाम इतका आहे की आपण गदेशिवाय मारुतीची कल्पना करू शकत नाही. म्हणजे आज तर त्याच्यावर एक छोटा बिझनेस उभा राहिलेला आहे की प्लास्टिकच्या गदा करायचा आणि मग मारुतीला त्या अर्पण करायचा असा. म्हणजे अनेक ज्योतिषी तोडगे म्हणूनही सांगतात की मारुतीला गदा अर्पण करा. ही गदा आली कुठून? मुळात मारुतीचं जे मूर्ती वर्णन आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये सर्वत्र गदेचा उल्लेख नाहीये. मुळात मारुती पुराण इतिहासातला एक वीर किंवा एक नायक म्हणून जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो तेव्हा त्याचं वर्णन काय आहे? तर त्याच्याकडे 5 आयुध आहेत. अच्छा. ही 5 आयुध कुठली कुठली? तर नख, हाताची नख, कारण तो वानर आहे. वानर जेव्हा हल्ला करतं, आक्रमण करतं, तेव्हा त्याला हल्ला करण्यासाठी त्याच्याकडे साधन काय आहे? तो एक प्राणी आहे वनातला. तर नख, नखानी ते ओरबाडतं. दुसरं दंष्ट्रा, सुळे, दाढा, दात, दाताने. म्हणजे माकडाचा आक्रमण पवित्रा जर पाहिला तर ते असं दात विचकावत असं अंगावर येतं. म्हणजे दाढा हे देखील त्याचं एक महत्वाचं शस्त्र आहे. म्हणजे हे वानर कशाद्वारे लढत होते हे आपल्याला त्याच्यात दिसतं. किंवा तिसरं जे आहे ते शिला, म्हणजे मोठे मोठे पाषाणखंड. अच्छा. अजून एक जे त्याचं वर्णन आहे ते आहे वृक्ष. मोठे मोठे वृक्ष उपटून त्यांनी ते लढायचे. अच्छा. म्हणजे दुसरं शस्त्र नाहीये त्यांच्याकडे म्हणून शिळा किंवा काही ठिकाणी पर्वतांचाही उल्लेख आहे. पर्वताचेच कोसळलेले कडे, मोठ्या मोठ्या दगड यांनी ते लढायचे किंवा झाडांनी लढायचे. हे 4 आयुध. आणि 5वं आयुध म्हणजे त्याचं पुच्छ, शेपटीच्या तडाख्यानी. हे 5 उल्लेख आपल्याला रामकथेमध्ये दिसतात. म्हणजे मारुती जे लढतोय तो त्याची म्हणून ही 5 आयुध आहेत. आता त्या व्यतिरिक्त काय काय आहे? तर काही प्रसंगामध्ये ज्या राक्षस योद्ध्यांनी त्याच्यावर काही शस्त्र फेकलं तर काही वेळेला ते त्यांचंच शस्त्र घेऊन त्यांना मारलेलं आहे. अच्छा. रामायणातले 2 प्रसंग फार बोलके आहेत की आपण जी गदा पाहतो ना तर तोमर हा एक गदेचा प्रकार आहे. अच्छा. वेगवेगळ्या प्रकारच्या गदा प्राचीन काळी युद्धामध्ये वापरल्या जात होत्या. अगदी अलीकडच्या मराठे शाही मधलं युद्धाची जी आपण आयुध पाहतो, अवजारं पाहतो, तर त्याच्यामध्ये गुर्ज नावाचं एक आयुध आहे. म्हणजे असं रवी कशी असेल, लोखंडी काटेरी दात्याची रवी, त्याच्यासारखं ते आयुध आहे, त्याला गुर्ज असं म्हटलेलं आहे. तर तशी काही ठिकाणी गदा आहे, काही ठिकाणी काटे आहेत, पुढे असा मोठा गोळा आणि त्याला काटे, अशा प्रकारची गदा आहे. तर त्या गदा प्रकारांपैकी एक प्रकार आहे तोमर. त्या तोमराच्या आघाताने जांबुमाली, अक्षकुमार यांना मारल्याचे उल्लेख आहेत. अच्छा. मग इथे काही ठिकाणी उल्लेख असा मिळतो की त्या अक्षकुमाराने त्याला मारण्यासाठी ते तोमर फेकलं. ते अंगावर आदळण्याच्या आधीच अत्यंत वेगाने मारुतीने ते हवेतच पकडलं आणि त्याच तोमराने अक्षकुमाराचा वध केला. म्हणजे जी गदा दिसते ती या प्रसंगात
मारुतीची गदा नाहीये, त्यांची नाही. ती अक्षय कुमाराच्या कडून आलेली फेकली गेलेली ती त्याच्यावर मारुतीने उलटवली. किंवा अर्गला, अर्गला याचा अर्थ कडी. ते जे अशोक नावाची वनिका आहे, अशोक वृक्षांची वनिका नाहीये, ती अशोक वनिका हा एक उद्यान प्रकार होता. अच्छा. राजाच्या अंतःपुरामध्ये आपल्याला कोपभवन माहिती असतं की ती राणी चिडली की तिचा तो राग दाखवण्यासाठी एक स्पेशल जागा असायची. तर तसं रावणाच्या अंतःपुरात काय किंवा वेगवेगळ्या राजांच्या अंतःपुरामध्ये त्यांना मनोविनोदनासाठी काही अशा जागा ठेवलेल्या असायच्या. उपवन, उद्यान राजप्रसादाच्या आत केली जायची, रिझर्व असायची ती. आणि त्यातला हा एक प्रकार म्हणजे अशोक वनिका. आपल्याला असं वाटतं की अशोक वृक्षाची राजी असेल तिथे आणि त्याच्यावरून ती अशोक वन असं झालं, पण तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. अच्छा. तर त्या शिंशपा हा मुख्य वृक्ष आहे त्याच्यात, म्हणजे सीता ज्या वृक्षाखाली बसलीये त्याचं वर्णन आपल्याला दिसतं. तर अशा सगळ्या गर्द वनराजीमध्ये मारुतीनी जेव्हा प्रवेश केला आणि जेव्हा राक्षसांची आक्रमण झाली त्याच्यावर, तेव्हा त्या वनिकेची जी वेस होती त्याच्या द्वाराला बंद ठेवण्यासाठी एक अर्गला होती, लोखंडी एक प्रकारची गदा असं म्हणूया. तर त्याने राक्षसांचा वध केला. म्हणजे जे त्यावेळी हाती येईल त्या वस्तूला शस्त्र म्हणून मारुतीने वापरले. याच्यामध्ये त्याची ती शस्त्रकला म्हणण्यापेक्षा प्रत्युत्पन्नमती, त्यावेळी त्या स्पॉटला जे हाती मिळेल ते वापरून घ्यायचं. निर्वहा प्रतिपन्न वस्तुषु असं त्याने प्रसंगोपात ते आयुध वापरलेलं आहे. वीर मारुतीचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा वीर मारुतीच्या ह्या हाताचा जो आहे म्हणजे तो चपेट मारून हाताच्या पंजाच्या आघाताने शत्रूला धराशायी करतोय. त्यामुळे पंजा मारुतीचा तो हात म्हणजे जणू काही त्याचा पंजा असावा. अच्छा. हा त्यातला संकेत. आता दुसरं त्याचं वायुपुत्र हे रूप जेव्हा आपण पाहतो, हेही आपल्याला माहितीये की तो अंजनी आणि केसरीचा जरी पुत्र असला तरी क्षेत्रज पुत्र आहे. औरस आणि क्षेत्रज. तर त्यातला क्षेत्रज म्हणजे काय, तर अंजनीला केसरीचं क्षेत्र म्हटलंय, पत्नीला क्षेत्र म्हटलं जायचं. आणि तिच्या ठाई वायुदेवाच्या अंशाने झालेला पुत्र तो मारुती आहे. त्यामुळे तो वायुपुत्र असल्याची जी काही लक्षणं त्याच्या ठाई दाखवली जातात. मग वायुदेवतेचा आयुध काय, आपल्याकडे प्रत्येक देवतेला एक स्वतंत्र त्याची आयडेंटिटी ज्याच्यातून स्पष्ट होईल असं आयुध, अस्त्र, शस्त्र काहीतरी दिलेलं आहे. आपण जर दिक्पाल ही संकल्पना पाहिली, 10 किंवा 8 दिशांचे दिक्पालक देव. इंद्र पूर्वेचा आहे, वज्र हे त्याचं आयुध आहे, अग्नी आग्नेयचा आहे, त्याचं आयुध शक्ती म्हणजे भाला एक प्रकारचा, यम हा दक्षिणेचा आहे, दंड आणि पाश ही त्याची आयुध आहेत, निरुती नैऋत्यचा आहे, त्याचं खड्ग, ढाल आणि तलवार हे त्याची आयुध आहेत, वरुण हे पश्चिमेचं दैवत आहे, त्याच्या हातात पाश आहे, वरुणाचे पाश प्रसिद्ध आहे, वायू वायव्य दिशेचा अधिपती आहे, त्याचं आयुध आहे ध्वजा. अच्छा. फडकणारा ध्वज. आता त्याच्यात 2 संकेत आहेत. वायूचं आयुध, आता लोकांना वाटेल की ध्वजाचा आयुध म्हणून कसा उपयोग होतो, तर त्या काळचं युद्धतंत्र अभ्यासायची गरज आहे. ध्वज हे काही प्रत्येक वेळी मारण्यासाठी फेकण्यासाठी वापरला जात नव्हता, पण शत्रूचं मनोबल खच्ची करण्यासाठी ध्वज फार कामी यायचा. म्हणजे ज्याला स्ट्रॅटेजिक वॉर म्हणता येईल. आजही वॉरफ्रंटला जिथपर्यंत तो ध्वज फडकतोय, निशाण फडकतय, तिथपर्यंत त्या प्रदेशातल्या पलटणीचं किंवा सैन्याचं मनोबल हे कायम असतं. एकदा तो ध्वज तिथनं हटला, शत्रूचा ध्वज फडकला, तसं आसुरी शक्तींवर दैवी शक्तींचा जो पगडा आहे, जो प्रभाव आहे, तो दाखवणारा धर्म, सत्य याचं प्रतीक असणारा तो ध्वज वायुदेवाच्या हातात आहे. जणू तो देवांचा दूत आहे. तसा त्या देवांचा सर्वश्रेष्ठ नारायण देवांमधला, त्याचा दूत कोण, तर तो वायू. वायू जसा देवांचा दूत, तसा
नारायणाचा रामाचा दूत हा हनुमंत झालाय आणि तो वायुपुत्र आहे. त्यामुळे दूत काय काम करतो, आपल्या राजाचं, आपल्या अधिपतीच्या कीर्तीची ध्वजा. अच्छा, म्हणून ध्वज हा त्या राजाच्या कीर्तीचा प्रतिनिधी मानला जातो किंवा त्या राजाच्या यशाचं गमक तो ध्वज आहे. आपण म्हणतो ना, उनका परचम यहा लहराया, म्हणजे काय, तर त्यांची यशोरूपी त्यांच्या यशाची पताका इथे फडकली. पताका फडकणं म्हणजे विजय मिळवणं. अगदी तसं रामाच्या विजयाचं प्रतीक असणारी ती रामनामांकित ध्वजा ही मारुतीच्या हातात आहे. त्यामुळे ध्वजांगे उचली बाहो किंवा जो दुसरा हात वज्र और ध्वजा विराजे हा जो संकेत आहे, तर तो वीर मारुतीच्या तिथे दिसतो. म्हणजे काही ठिकाणी वीर मारुतीचा ध्वज दाखवला जातो. उत्तर भारतामध्ये आजही तुम्ही गेलात तर मारुतीला काय अर्पण करावं या वस्तूमध्ये, आता महाराष्ट्रापुरता आपण विचार केला तर आपण रुईच्या माळा, तेल, उडीद, मीठ, गुळ आणि शेंदूर आणि चणे, भारीत भारी नारळ, ह्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण समर्पणाच्या वस्तू मारुतीच्या म्हणून ओळखतो. तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात तर तिकडे काही वेगळ्या गोष्टी आहेत. दक्षिण भारतामध्ये गेलात तर दक्षिण भारतात विड्याची पानं किंवा त्याची माळ केली जाते. विड्याच्या पानांची माळ, आपण जशी रुईच्या पानांची माळ घालतो तशी ते विड्याच्या पानांची माळ घालतात. आणि आपण जसं त्याच्या अंगावर तेल वाहतो तसं ते लोणी लावतात. येस, लोणी हे म्हणजे आता पुन्हा तो वायुपुत्र आहे, वातदोष. तेल जसं वातदोष निवारक आहे तसं लोणी हे देखील वातदोष निवारक म्हटलेलं आहे. अच्छा, म्हणून ते तिथे लोणी लावलं जातं. हेच तुम्ही आता विषयांतर आपण सोडू, उत्तर भारतामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा मंगळवार आणि शनिवार या 2 दिवशी अगदी प्रकर्षाने नवस करून करून लोक त्याला पताका वाहतात, ध्वज वाहतात. हे जे ध्वज मारुतीशी त्याचं जे नातं आहे ते फार महत्वाचं आहे. अगदी महाभारतात सुद्धा अर्जुनाच्या रथावरचा ध्वज वानर चिन्हांकित होता असे संदर्भ आपल्याला सापडतात. महाभारताच्या अन्य काही कथांमध्ये असे दुवे आपल्याला दिसतात की भीमाला आश्वासन दिलं की तुमच्या पक्षाच्या रक्षणासाठी किंवा सहाय्यासाठी मी अर्जुनाच्या रथाच्या त्या ध्वजावर विराजमान होईन आणि बुभुक्कार करीन. तू जी गर्जना करशील ती दुप्पट चौपट करण्याचं काम मी रथावर बसून करीन, असं आश्वासन मारुतीने भीमाला दिलंय. किंवा काही पुराण कथांमध्ये, लोककथांमध्ये अर्जुन आणि मारुती यांची भेट झाली आहे, त्यांनी परस्परांचं गर्वहरण केलेलं आहे, अशाही कथा आपल्याला दिसतात. तिथेही त्याचं ध्वज हे रूप, ध्वज हे प्रतीक हे आपल्याला दिसतं. त्यामुळे काही वीर मारुतींच्या हातात तो ध्वज आपल्याला दिसेल आणि त्याच एक काय म्हणता येईल यात्वात्मक किंवा विधी रूप प्रतीक म्हणून मारुतीला ध्वजा, पताका अर्पण करण्याची पद्धत. अच्छा, अजून त्यातला एक मजेदार संदर्भ असा की आपण जेव्हा नृत्याचा विचार करतो, नृत्य मुद्रा भरतनाट्यम मधल्या ह्या, तर काही ठिकाणी पताका किंवा ध्वज ही मुद्रा दाखवण्यासाठी असं दाखवलं जातं. तर ही जी मुद्रा आहे ती आपण चपेटदान म्हणून पाहतोय, पण त्याचे काय काय अर्थ निघू शकतात, तर ती पताका मुद्रा आहे का असाही पुन्हा चिंतनीय विषय होऊन जातो. असेलच असा माझा दावा नाही, पण जेव्हा एक हात साधा मूर्तिकार उगारलेला दाखवतो तर त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या पैलूतून आपल्याला लावता येतात. आता हे भरपूर वेगळे पैलू बघितले आपण, पण मारुतीच्या अशा काही फारशा प्रचलित नसलेल्या किंवा फारशा माहीत नसलेल्या अशा मूर्तींबद्दल पण सांगा. आता या वीर मारुतीतलाच एक प्रकार सांगायचा झाला. आता वीर मारुतीमध्ये 3 प्रकारची मुख आपल्याला दिसतात. एक जे आहे ते कपी मुख आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याचं वानर मुख स्पष्ट दिसतं. विशेषतः ज्याला टुडी असं आपण म्हणू, एका बाजून आपल्याला ते पाहता येतं. शिळेवर पूर्ण 4 बाजूनी कोरलेलं नसतं, फक्त 2 बाजूनी कोरलेलं असतं. 3D असंही आपण पाहतो. तर त्यावेळी वानर किंवा कपीमुख हे आपल्याला दिसतं. दुसरं जे मुख आहे ते मानुष्यमुख असंही आहे मारुतीचं. मानुष्यमुख म्हणजे माणसाचा प्रॉपर चेहरा, मग त्याच्यामध्ये दाढी, मिशा हे जे मानवी चेहऱ्यावरचे विकार आहेत
हे त्याच्यामध्ये स्पष्ट दाखवले जातात. मिशावाला मारुती दाखवला जातो. अच्छा. वीर मारुती म्हणून पुण्यात जर शनिवार पेठेमध्ये वीर मारुतीचं देवस्थान आहे, तिथे पाहिलं तर असा मिशावाला, पिळदार मिशा छान आहेत. तिथे त्याला वानरमुख म्हणताच येत नाही. त्याच्यामध्ये मानव किंवा एखादा वीर योद्धा जसा असावा तसं त्याचं एक मुख असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो देवमुख. देवतेसारखं त्याचं मुख दाखवलं जातं. अच्छा. मग त्याच्यामध्ये मिशा दाखवण्यापेक्षा एखाद्या दिव्य देव म्हणजे आता जसं विष्णूचं मुख आहे अशाही पद्धतीत काही वेळेला मारुतीचं अंकन केलं जातं. म्हणजे केवळ वीर मारुती म्हणून आपण थांबू शकत नाही, तर त्याच्या मुखावरून असे अनेक अगदी यक्षरक्षोमुख मारुती पण आपल्याला दिसतात. ते अगदी उग्र प्रकृतीच्या उपासना जिथे चालतात मारुतीच्या, तिथे त्याचं यक्षरक्षोमुख हे दिसतं. काही ठिकाणी त्या वीर मारुतीच्या छातीवर छन्नवीर हे जे भूषण आहे, म्हणजे असे क्रॉस होणारे पट्टे किंवा कवच असं म्हणूया, तो अलंकार त्याच्या अंगावर दाखवला जातो. काही ठिकाणी तो कासोटी म्हणजे लंगोट, कसणं जे म्हणतात ते दाखवलं जातं. सोन्याची कासोटी असा अगदी समर्थांनी उल्लेख केलेला आहे. त्याची जी शेपूट आहे त्या शेपटीवरूनही काही संकेत आहेत. जसं आपल्याकडे उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, म्हणजे इडंबुरी वालंबुरी हे दक्षिणेत आपण पाहिलं असेल, तर तसं मारुतीची शेपटी डावीकडून उजवीकडे जाते का उजवीकडून डावीकडे जाते याचेही काही संकेत ठरलेले आहेत. अच्छा. म्हणजे आपल्याला इतकं साधं की बाबा शेपटी आहे, तर त्याचे 2-3 पॅटर्न आपल्याला दिसतात. एक, दास मारुती जेव्हा असतो तेव्हा त्याची शेपूट ही शक्यतो अशी नम्र दाखवतात, म्हणजे ती अशी खाली सोडलेली आहे, अगदी अशी जमिनीलगत वेटोळ करून अशी दाखवतात. काही ठिकाणी दास मारुतीची अशी डोक्यावर एनसर्कल करते अशी ही काही ठिकाणी असते. काही ठिकाणी त्या शेपटीमध्ये शंख चक्र कोरलेली असतात. अच्छा. वैष्णव चिन्ह त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं. काही ठिकाणी त्याच्या शेपटीमध्ये एखादा राक्षस किंवा एखादी स्त्री देखील अडकवलेली दाखवतात. अच्छा. स्त्री ही म्हणजे राक्षसी किंवा लंकिनीचं प्रतीक म्हणून दाखवली जाते. किंवा दक्षिण किनाऱ्यापासून लंकेला पोहोचेपर्यंत वाटेमध्ये सुरसेने त्याची परीक्षा पाहिलेली आहे, सिंहिकेने परीक्षा पाहिली आहे, तर त्याही पराक्रमाचं प्रतीक म्हणून ती राक्षसी शेपटीत गुंतवल्याचं दाखवलं जातं. आता त्याच्यावरून एक समज असाही आहे की ती 7.5 किंवा ज्याला पनवती म्हटलं जातं, शनीची पीडा किंवा ढाईया, अडीचक, तर या सगळ्याचं प्रतीक म्हणूनही ती स्त्री दाखवतात असं काहींचं मत आहे. काही ठिकाणी राक्षस अडकवलेला आहे त्या शेपटीत हे दिसतं. आता या व्यतिरिक्त अजून 2 महत्वाच्या मूर्ती म्हणजे व्यासांजनेय स्वामी. म्हणजे आता आपण जी नावं मारुतीची घेतो ना, तर ती प्रदेशानुसार बदलत जातात. जर आपण राजस्थान, हरियाणा या भागात मारुतीचं नाव पाहिलं तर तिकडे बालाजीच म्हणतात. आपल्याकडे बालाजी म्हटल्यावर तिरुपती बालाजी वाटतो, पण तिकडे बालाजी याचा अर्थ बाल रूपातला तो मारुती. बालाजी म्हटल्यावर त्यांना मारुतीच आठवतो. हेच आपण उत्तर भारत, उत्तर प्रदेश किंवा या पट्ट्यात बिहार इकडे गेलं तर महावीर किंवा हनुमानजी. मग त्या हनुमानजीच्या आपल्याकडे जसं अमुक हनुमान तमुक हनुमान, तसं परकोटा हनुमान किंवा असे वेगवेगळे, म्हणजे जिथे तो मारुती स्थापित केलेला आहे त्याचं नाव, त्याचं विशेषण त्याच्या नावामागे येतं. महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जास्ती मारुती हा शब्द जास्त रूढ आहे. आपल्याकडे हनुमान मंदिर पेक्षा मारुती मंदिर हा शब्द प्रयोग जास्त होतो. दक्षिणेकडे आपण गेलो तर तिकडे मारुती किंवा हनुमान यापेक्षा अंजनेय स्वामी, अंजनी पुत्र हे नाव सगळीकडे, म्हणजे अंजनेय स्वामी. तसं व्यासांजनेय ही मूर्ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्या मागे काहीतरी म्हणण्यापेक्षा माध्व संप्रदायाचा अनुबंध लक्षात येईल. माध्व संप्रदायामध्ये प्राण अवतार परंपरा आहे. प्राण म्हणजे वायू तत्व. माध्व हा 4 वैष्णव संप्रदायापैकी जो ब्राह्म संप्रदाय आहे
त्याचं रूप आहे, त्याची शाखा आहे असं म्हणूया. ब्राह्म संप्रदायामध्ये जी ज्ञानाची किंवा हरिभक्तीची परंपरा चालत आली ती मुख्य प्राणापासून आली. मुख्य प्राण म्हणजे वायू तत्व, वायू देवता. हरी सर्वोत्तम, वायू जीवोत्तम किंवा प्राण जीवोत्तम. सगळ्या जीव तत्वामध्ये वायू किंवा प्राण हा मुख्य आहे आणि सर्व वैश्विक तत्वामध्ये देवतामध्ये हरी विष्णू सर्वोत्तम आहे. मग त्या हरीला सहाय्य करण्यासाठी वायू देवता ही युगायुगी अवतार घेते. मग मुख्य प्राण वायू सत्ययुगातला, मग तो त्रेतायुगामध्ये आंजनेय मारुती होतो. तोच द्वापर युगामध्ये भीम होतो आणि कलियुगामध्ये तोच मध्वाचार्यांच्या रूपात पूर्ण प्रज्ञ आनंद तीर्थ यांच्या रूपात अवतीर्ण होतो. त्यामुळे ही जी गुरुपरंपरा आहे, जशी शंकराचार्यांची सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमम अशी गुरुपरंपरा आहे, तशी ही मुख्य प्राणाची गुरुपरंपरा आहे. त्याच्यामध्ये हरिभक्ती करणाऱ्यामध्ये जे आदर्श आहेत त्यात मारुतीचं नाव आपल्याला दिसतं. मग इथे वेगवेगळ्या प्रकारची जी हरिभक्ती आहे त्या हरिभक्तीची जी साधनं आहेत, मग कीर्तन आहे, श्रवण आहे, मग त्यामध्ये कीर्तन भक्ती करणारा असा व्यासांजनेय स्वामी, मग रामकथा कथन करणारा, मग त्या व्यासांजनेय स्वामीच्या हातामध्ये वीणा आपल्याला दिसेल किंवा तानपुरी, एकतारी अशी काहीतरी वाद्य दाखवली जातात, कारण तो संगीत ज्ञान महंत पण आहे. आपल्याला मारुती स्तोत्र जर नीट आठवत असेल तर त्याच्यामध्ये समर्थांनी गायक म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. मारुती कसा आहे तर तो गायक आहे, धूर्त गायका. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. तर तो गायक आहे. त्यामुळे एक संगीतशास्त्रावरचा ग्रंथ मारुतीच्या नावावर आहे आणि ते संगीतशास्त्र म्हणजे त्यागराजांकडे जी परंपरा आहे त्या त्यागराजांच्या संगीत गुरु परंपरेमध्ये नारद आणि हनुमंत हे दोघही रामकथा गायक, रामकीर्ती गायक आहेत. रामायणामध्ये त्याचं कथन आहे की जेव्हा सीतेने आत्महत्येचा विचार केला, जेव्हा त्या अशोकवनिकेमध्ये इतकं फ्रस्ट्रेशन तिला आलं, रावणाने हर प्रकारे तिचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शेवटची धमकी काय दिली रावणाने की 2 महिन्यात तू तयार हो, नाहीतर तुला मी खाऊन टाकीन. या माझ्या राक्षसिणी आहेत, त्या तुझं मांस शिजवून मला घालतील, तुला असं भोगता नाही आलं तर मी खाऊन टाकीन तुला. आणि हा सगळा कडेलोट होता, म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आली की आता मरण नाही तर मग काय होईल, अंधार आहे सगळा. तेव्हा अगतिक झालेल्या सीतेच्या मनात वाईट वाईट विचार येत आहेत आणि आत्महत्येचा जेव्हा विचार आला आणि हे सगळं मारुतीवरून त्या वृक्षावरून पाहत होता, तर सीतेच्या मनाला उभारी मिळेल आणि त्याच वेळी मी रामाचा दूत आहे हेही तिला पटेल, कारण हा मायावी कशावरून नाही, रावणानेच कोणीतरी हेर कशावरून पाठवला नाही असं वाटायची शक्यता होती. म्हणून त्यांनी रामकथेचं गायन केलंय. तिथपर्यंत घडलेलं रामचरित्र जे आहे ते सगळ्यात पहिली रामकथा कोणी गायली असेल तर ती हनुमंतांनी तिथे गायलेली आहे. त्यामुळे त्याचं जे गायक रूप आहे ते तुम्हाला त्या वीणेमधून प्रतिबिंबित झालेलं दिसेल. म्हणजे तो कथेकऱ्याच्या नारदीय हरिभक्ती हरिदासी परंपरेमध्ये वीणा दाखवली जाते तर तसा दिसतो. काही ठिकाणी त्याच्या हातात पुस्तक आहे, ग्रंथ, व्याख्यान मुद्रेत तो बसलेला आहे. म्हणजे याचं एक ठिकाण पाहायचं असेल, आपण आपल्यापैकी बरीच जण तिरुपतीला जातात. तिरुपतीला तिरुमला नव्हे तर खाली म्हणजे शहरामध्ये, तिरुपती शहरात गोविंदराज स्वामी म्हणून मंदिर आहे. तिथे तुम्ही दाखवले होते. गोविंदराज मंदिराच्या बरोबर प्रांगणात समोरच देवाच्या गाभाऱ्यासमोर मारुतीचं मंदिर आहे आणि तिथे ही व्यासांजनेयाची मूर्ती आपल्याला दिसते. अशी आहे. तसंच झोपलेला मारुती आहे नागपूर जवळ, आपल्याला माहिती आहे, लोणार जवळ आहे, किंवा असे अनेक झोपलेले मारुती. बडे हनुमानजी, लेटे हनुमानजी, प्रयागराजला आपण जर गेलात, आता बरेच वेळा काय होतं
कालौघामध्ये काहीतरी प्राकृतिक आपत्तीमुळे म्हणा, संकट, आक्रमण याच्यामुळे म्हणा, उभी मूर्ती आडवी होते. मग तिची वर्षानुवर्ष त्याच स्वरूपात पूजा होत गेली की ते लेटे हनुमानजी होतात. पण त्याच्याविषयी भावविश्व इतकं समृद्ध होतं, कल्पना इतक्या समृद्ध होतात की त्याच्यावर कथा गुंफल्या जातात. लोककथांच्या रूपात हा झोपला का असेल याची उत्तरं दिली जातात. तर असं मारुतीचं झोपलेलं रूपही काही ठिकाणी आपल्याला दिसतं. तसंच एक प्रसिद्ध रूप म्हणजे ध्यानस्थ असणारा मारुती. आपण जर हम्पीला गेलो, हम्पीला खुद्द म्हणजे विरुपाक्ष मंदिरापासून जवळच आहे कोदंडराम स्वामी किंवा ज्याला चक्रतीर्थ म्हणून ओळखलं जातं. त्याच्या चक्रतीर्थाच्या अगदी समोर चक्रोद्धार हनुमान आहे. व्यासराय म्हणजे जे माधव परंपरेतलंच पुन्हा एक मोठे आचार्य होऊन गेले, ज्यांच्यापासून दासकूट आणि व्यासकूट ह्या दोन परंपरा, दोन शाखा त्यांच्यापासून सुरू झाल्या. तर त्या व्यासरायांनी तिथे मारुतीची स्थापना पूजा केली असं मानलं जातं. म्हणजे असं मानतात की त्यांनी स्थापना केली, पण काही कथांमध्ये त्यांच्याही आधीपासून तिथे मारुतीचं स्थान होतं. निर्गुण मारुती होता, तो त्यांनी सगुण केला, अशा कथा तिथे आपल्याला ऐकायला मिळतात. तर तिथे आपल्याला यंत्रामध्ये जो ऊर्ध्वमुख त्रिकोण आणि अधोमुख त्रिकोण, त्याच्या केंद्रस्थानी बिंदुस्थानी तो ध्यानस्थ मारुती आहे. अच्छा अच्छा. आणि एक फारच महत्वाची अजून एक अशी मूर्ती असते, पंचमुखी हनुमान. तर पंचमुखी म्हणजे ते 5 मुखांचं काय, म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही सांगाल? आता हे पाहत असताना मारुती विषयीच्या धारणा, पुन्हा मारुती हा एक वैष्णव दैवत आहे. म्हणजे जसं शैव संप्रदायामध्ये भैरव किंवा वीरभद्र असावा, तसा वैष्णव संप्रदायामधला मारुती, म्हणजे जे स्थान शैवामध्ये कालभैरवाचं आहे तेच स्थान वैष्णवांमध्ये मारुतीचं, हनुमंताचं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे जसं शिवक्षेत्राचं, शिव मंदिराचं किंवा एखाद्या पूर्ण तीर्थाचं रक्षण तो कालभैरव किंवा कुठलाही भैरव करत असतो, तसा वैष्णव क्षेत्रांचं, वैष्णव तीर्थांचा अभिमानी देव, रक्षक देव म्हणून मारुतीचं स्थान आपल्याला दिसतं. म्हणजे नॉट नेसेसरी फक्त रामाचीच मंदिरं, सगळी वैष्णव. आता त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगन्नाथपुरीला आपण गेलो तर बेडीमध्ये गुंफलेला मारुती आपल्याला तिथे दिसेल, बेडी हनुमान. तसाच बेडी हनुमान आपल्याला तिरुपतीला पण पाहायला मिळतो. तिरुपती बालाजी मंदिराच्या बरोबर समोर, म्हणजे जे मुख्य गोपूर आहे, जिकडनं आपण प्रवेश करतो, तिथे हात जोडलेल्या अशाच बेडी आंजनेय स्वामी किंवा बेडी हनुमानाचं मंदिर आहे. म्हणजे इथे आपल्याला जो मारुती आहे तो वैष्णवांचा, वैष्णव क्षेत्रांचा रक्षक देव, ग्रामरक्षक, तीर्थरक्षक, वेशीचा रक्षक म्हणूनही अंकित झालेला आढळतो. मग याच्या बरोबरीने दुसरं त्यातलं महत्वाचं काय, तर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारे हे वैष्णव गुण. हा एक त्यातला मुद्दा आहे. दुसरं, त्याला विष्णू अंश संभूत असंही म्हटलेलं आहे. की तो विष्णूचा सेवकच आहे असं नाही, तर तो विष्णूचा अंश, त्याचं हरी रूपा हे जे विशेषण आहे. हरी याचे 2 अर्थ आहेत. हरी म्हणजे वानर, वानरालाही हरी म्हटलंय. संस्कृतमध्ये हरी हा अनेक अर्थी वापरलेला शब्द आहे. आणि एक हरी रूपा म्हणजे विष्णू. आनंद रामायणातली जी कथा आहे की यज्ञातले यज्ञ प्रसाद, पायस, त्याचे 3 भाग पाडले गेले. कौसल्या आणि सुमित्रेने तो भक्षण केला. कैकईला शेवटचा मिळाला म्हणून ती रुसून बसली. तर त्या घारीने तो यज्ञभाग उचलला आणि अंजनीच्या ओटीत नेऊन टाकला. आणि त्या यज्ञ प्रसादापासून मारुतीचा जन्म झाला. तेव्हा कैकईची जी मानखंडना झाली या सगळ्या प्रसंगात आणि तिच्या हाती काहीच नाही पडलं, तेव्हा कौसल्या आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या वाट्यातला एक भाग तिला काढून दिला. त्यामुळे आनंद रामायण मध्ये शत्रुघ्न आणि भरत हे कैकई पुत्र आहेत. वाल्मिकी रामायणामध्ये शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे जुळे सुमित्रेचे मुलगे आहेत.
पण आनंद रामायणामध्ये मारुती हा एक प्रकारे पिंडज बंधू आहे. तो जो पिंड प्रसाद होता तर त्यातलाच भाग अंजनीला मिळाला आणि त्या प्रसादातून मारुतीचा जन्म झालेला असल्यामुळे रामाचा एक प्रकारे हा भाऊ. त्यामुळे त्याच्या ठाई ते वैष्णव तेज होतं. याला अजूनही काही लोककथा, मग हरिहराच्या समन्वयातून तो उत्पन्न झाला, हरिहर संभूत म्हणूनही त्याला पाहतात. तर अशा कथा आपल्याला मारुतीच्या दिसतात. त्यामुळे वैष्णव अंश त्यातला आहे. दुसरा तो रुद्रांश आहे, रुद्र अवतार म्हणूनही त्याला मानलं जातं. वैदिक काळामध्ये मरुत हे रुद्रपुत्र आहेत. रुद्रापासून मरुदगण जन्माला आले आणि पुराण इतिहासामध्ये त्या मरुतांचा वायूचा पुत्र मारुती आहे. त्यामुळे रुद्र, मरुत आणि मारुती हा प्रवास जर आपण पाहिला तर त्याचं रुद्र रूप हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि तिसरं तो वायू प्राण म्हटल्यावर तो पंचविध आहे. आपल्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान, समान या प्राणाच्या रूपात ते एकच वायू तत्व विराजमान आहे. त्यामुळे जेव्हा पंचमुखी मारुती आपण पाहतोय तेव्हा एवढे सगळे पैलू त्यात दिसतात. मग तो वैष्णव त्याचं रूप म्हटलं तर बाकी चारही त्याची मुख ही वैष्णव परंपरेशी संबंधित आहेत, संवादी आहेत. नरसिंह विष्णूंचा अवतार, वराह विष्णूंचा अवतार, हयग्रीव विष्णूंचा अवतार, गरुड किंवा सुपर्ण हे विष्णूंचं वाहन, आणि मारुती म्हणजे पूर्वेचं जे मुख आहे. आता याच्यामध्ये सगळ्या दिशांचं रक्षण करणारी देवता, दिशांचा रक्षक, दिशांचा पालक म्हणूनही तो दाखवता येतो. मारुतीचं म्हणजे कपिमुख हे पूर्वेला आहे. नरसिंहमुख, सिंहमुख हे दक्षिणेला आहे. गरुडाचं मुख हे पश्चिमेला आहे आणि सुकर किंवा वराहाचं मुख हे उत्तरेला आहे. ऊर्ध्व बाजूला म्हणजे ह्या चार दिशा झाल्या, पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर. आणि ऊर्ध्व दिशेला हयमुख किंवा ज्याला हयशीर्ष, हयग्रीव म्हणतो असं आहे. त्यामुळे चार दिशा आणि ऊर्ध्व दिशा ह्याची रक्षक किंवा पालक देवता, त्यांना कंट्रोल करणारी देवता म्हणूनही तो दिसतो. शिव हे पंचमुख आहेत, पंचवक्त्रम त्रिनेत्रम. पंचमुख शिवाची कल्पना पाहिली तर त्या पंचमुखी रूपाशी याचं पंचमुखी असणं हेही संवादी आहे. पाच प्राणतत्व, प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पाहिलं तरी त्याच्याशी म्हणजे आता प्राणाशी आपण जर जोडलं तर कपिमुख हे प्राणाशी संबंधित आहे. उदान हे जर पाहिलं तर तिथे हयग्रीव ऊर्ध्व दिशेला जाणारा हा उदान संबंधित आहे. अपान जर म्हटलं तर वराह हे अपानाशी संबंधित अधोगामी आहे. व्यान हे जर पाहिलं तर आपण नरसिंह सर्व व्यापक ते त्याच्याशी संबंधित आहे. असं प्राणतत्व, रुद्रतत्व, विष्णू तत्व किंवा दिक्पाल तत्व अशा सर्व दृष्टीने पंचमुख मारुती ही कल्पना आपल्याला दिसते. त्याच्याविषयी अनेक कथाही आहेत. मग ऐरावण आणि महिरावण, मग त्याचं मराठी जे रूप आहे ते अहिरावण आणि महिरावण. ऐरावण आणि मैरावण अशी मूळची नावं आपल्याला दिसतात. त्याच्यासाठी काही विशिष्ट संहिता आहेत, जशी पराशर संहिता नावाचा एक ग्रंथ आहे स्वतंत्र, की ज्याच्यामध्ये मारुतीच कसा परब्रह्म आहे, मारुतीच कसा परमात्मा आहे हे वर्णन त्याच्यात येतं. मग त्या ऐरावण मैरावणाच्या वधप्रसंगी त्यांचा प्राण हा एका दिव्यामध्ये होता आणि त्याला 5 ज्योती होत्या. त्या 5 ज्योती एका वेळी जो विझवू शकेल तोच किंवा त्यानंतरच त्या ऐरावण मैरावणाचा वध होऊ शकेल असं वरदान त्यांना होतं. आणि या ज्योती, तो दिवा इतका विशाल होता की 5 मुख होती त्या ज्योतींची, 5 दिशांना. तर त्या एका वेळी विझवता याव्यात यासाठी ती पंचमुख प्रकट झाली आणि एका फुंकरेत त्याने तो त्या राक्षसाचा प्राणरूपी दिवा मालवला आणि मग इकडे त्याचा वध झाला. अशी कथा आहे. किंवा काशी राजा याचा रामाशी काही कारणाने संघर्ष झाला. तो खरा रामभक्त होता पण काही गैरसमजातून युद्ध उभं राहिलं. मग त्यावेळी रक्षण करण्यासाठी मारुतीनी 5ही दिशाकडून त्याच्यावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी पंचमुख रूप घेतल्याचे काही संदर्भ आपल्याला सापडतात. मग काही ह्या अशा अनवट
अप्रचलित पुराण संहितांमधल्या कथा आहेत, काही लोककथा आहेत. पण पुनश्च एकदा ह्या सगळ्याचा विचार जेव्हा आधुनिक काळात अप्लाइड जे आपण पाहतो, मग वास्तू विचार करताना जेव्हा वास्तूमध्ये काही अडचणी आहेत किंवा वास्तू दोष किंवा प्रेत दोष असं म्हणू शकतो, त्याचं निवारण करण्यासाठी पंचमुख मारुतीची कल्पना, ती मूर्ती ही मध्यवर्ती मानली गेली. आता पंचमुखी मारुतीची एवढी तुम्ही इतकं छान समजावून सांगितलं, तर आता मला उत्सुकता आहे की सप्तमुखी आणि एकादशमुखी मारुती त्यांच्याबद्दल. आता पुन्हा म्हणजे जेव्हा आपण ती मुख वाढवतोय, ही मुख वाढवणं सोपं जरी वाटत असलं की हा बाबा 5च्या ऐवजी 7 मुख दिली, मग त्याच्यामध्ये जशी पंचमुखात वेगवेगळ्या प्राण्यांची किंवा अवतारांची मुख आहेत, तसं त्याच्यामध्ये एक जांबुवंताचं मुख काही ठिकाणी दिसतं, काही ठिकाणी गजमुख गणपतीचंही ऍड झालेलं दिसतं, काही वेळेला नरमुख असंही दाखवलेलं आहे, माणसाचं मुख. तर अशी ती सप्तमुख आपल्याला दिसतात. काही ठिकाणी उष्ट्रमुख किंवा व्याघ्रमुखाचेही उल्लेख आहेत. 7 मुख ही पुन्हा सप्तविध प्राण, ही जी वैदिक वाङ्मयातली कल्पना आहे की 5 प्राण तसेच सप्तविध प्राण. पुन्हा मरुद्वर्ग, मरुत जे आहेत ते 7 मरुत, 7ची 7 सप्तक, 7 49. त्यामुळे त्याचं सप्तमुखत्व किंवा सप्तविधत्व, सप्तविध प्राण अशा संकल्पनेवर आधारित ते सप्तमुखी रूप आहे. याचाही उल्लेख पराशर संहितेमध्ये आढळतो. एकादशमुख पुन्हा एकादश रुद्र ही जी कल्पना आहे त्याच्याशी संवादी आहे. त्यामुळे या जेव्हा केवळ मूर्तीची तोंड दाखवणं, त्या मूर्तिकाराचं किती कौशल्य आहे हे दाखवण्यासाठी नाही, त्याच्या मागे या पौराणिक, ऐतिहासिक किंवा ज्याला दार्शनिक म्हणू अशा संकल्पना, असे संकेत त्याच्या मागे दडलेले असतात. आणि हनुमंत ह्याला म्हणजे ग्रामरक्षक किंवा वेशीचा देवता किंवा असं जिथे मानलं जातं, तर त्याच्याबद्दल ह्या सगळ्या काय लोककथाच आहेत का फक्त, की खरोखर म्हणजे पुराणातनं पण काही ह्याच्यात आहे? आता याच्यामध्ये 3 टप्प्यात आपल्याला विचार करता येईल. आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये यक्षपूजा हा एक महत्वाचा भाग होता. त्याच्यामध्ये बीर किंवा वीर आणि ब्रह्म. ब्रह्म हा शब्द केवळ उपनिषदिक परमतत्वालाच वापरलाय असा नाही, यक्षवाचक ब्रह्म हा शब्दही दिसतो. यक्ष, वीर आणि ब्रह्म हे दोन्ही शब्द यक्षवाचक आहेत. त्यामुळे त्या यक्षरूपामध्ये वेगवेगळी जी यक्षरूप पुजली जात होती त्याच्यामध्ये एक कपिमुख यक्ष आपल्याला दिसतो, वानरमुख. मग हे जे यक्ष होते त्यांची ग्रामरक्षकाच्या रूपात पूर्वी स्थापना केली जायची. वेगवेगळ्या गावाचे, वस्त्यांचे, नगरांचे असे यक्ष प्रसिद्ध होते. विशेषतः दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये याचं प्रमाण यक्षपूजेचं अधिक आढळतं. याचा अर्थ दक्षिणेकडे नव्हती असं मुळीच नाही, त्याचे अवशेष किंवा वेगळ्या रूपात त्या संकल्पना आपल्याला दिसतात. उत्तर भारतामध्ये ही वीर पूजा अक्षरशः प्रत्येक चव्हाट्यावर आपल्याला कुठला ना कुठला तरी वीर, जशा ग्रामदेवता लोकदेवता असतात तसे ते वीर तिथे दिसतील. हरसू वीर किंवा लहुरा वीर उत्तर प्रदेशामध्ये प्रसिद्ध आहे, त्यांची स्थानं आहेत मोठी मोठी. आपल्याकडे जसे म्हसोबा, वेतोबा ह्या ग्रामदेवता आहेत तसे तिकडे वीर आहेत. मग त्या वीरांमध्ये आपल्याला ही एक कपिमुख देवता दिसते. वैदिक परंपरेमध्ये सुद्धा वृषाकपी अशी एक संकल्पना आली आहे. म्हणजे इंद्राचा तो मित्र आहे, इंद्र सहचर. मग वृषाकपी म्हणजे नेमका कोण, आदित्य का मरुत का अन्य कुठली देवता का स्वतंत्र देवता आहे, याच्यावर बराच खल झालेला आहे, मी आता त्याच्याकडे जात नाही. पण वृषाकपी ही जी वैदिक दैवतशास्त्रातली संकल्पना आहे तीही आपल्याला कुठेतरी इथे विचारात घ्यावी लागते. कुठेतरी मूळ देवतेला मदत करणारा, त्याला बल देणारा, त्याला सहाय्य करणारा वेळ प्रसंगी असा देव म्हणून तो तिथे वृषाकपी दिसतो. आता त्याची पुढची एक फेज म्हणजे रामायणामधला राम सहायक वीर मारुती, जो ज्याच्याशिवाय रामायणाची कथा पूर्ण होऊ शकत नाही, रामायणाची कल्पनाही आपण करू शकत नाही.
जिथे रामाला पडलेली साकडी, रामावर आलेली संकट तो लीलया दूर करतो. हो. असं ते पुराण इतिहासातलं रामायणातलं मारुतीचं रूप. या तिन्हीचं जेव्हा संमिश्रण होतं तेव्हा आपल्याला कुठेतरी तो एक रक्षक देव म्हणून रूढ झालेला दिसतो. म्हणजे आपण पूजा करताना वानरमुख कपिरूप देवता आहे म्हणजे आपल्याला पहिला माहितीचा तेवढाच असतो. बरोबर आहे. तर त्याची मारुती म्हणून पूजा होते, पण त्याचं अस्तित्व काही वेळेला यक्ष स्वरूप असू शकतं. आता याच्याकडे समन्वय दृष्टिकोनातून काय पाहता येईल की जेव्हा आपण मारुती हे दैवत पाहतो त्या एका देवतेकडे बघण्याचे हे दृष्टिकोन कसे बदलत गेले. दैवत आहे तसंच आहे. म्हणजे जसं एक उदाहरण दुसरं देतो की सूर्य, लहानपणी एखाद्या लहान मुलाला ते फळ वाटत असेल, मारुतीची ही कथा आहे. मोठेपणी त्याला अजून काही वेगळं वाटतं. त्याला भूगोलाचं खगोलाचं ज्ञान झाल्यावर सूर्य हा तप्त वायूंचा गोळा आहे हेही त्याला कळतं. किंवा एखाद्या कवी मनाला तो प्रेरणेचा स्रोत वाटू शकतो, देवता वाटू शकतो, आराध्य विषय वाटू शकतो. सूर्य एकच आहे पण त्याच्याकडे बघायचे इतके अनेक दृष्टिकोन आहेत. चंद्र तसंच म्हणता येईल. कितीतरी कवी. तर या सगळ्यामध्ये नेमका चंद्र कोण, सूर्य कोण हा जसा प्रश्न उरतो तसं नेमका मारुती कोण हा प्रश्न कायम राहणार आहे. पण त्याच्याकडे कोणकोणत्या दृष्टीतून पाहिलं गेलं. मग रक्षक देव म्हणून पाहिलं गेलं, नवसाला पावणारा देव. ज्या देवता भूस्थानीय देवता आहेत, भूस्थानीय भूस्थानीय स्वस्थानीय अशा देवता आहेत. मग त्याच्यामध्ये भूस्थानीय देवतामध्ये जे सप्तचिरंजीव आहेत त्याच्यापैकी तो एक आहे. म्हणजे अगदी समर्थांनी उल्लेख केला की स्वधामासी जाता रघुराज राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडो निधावे. राम जेव्हा निजधामी गेले तेव्हा रामभक्तांच्या रक्षणासाठी मारुतीला मागे अपॉइंट केलं. आजही तुम्ही अयोध्येला गेलात तर तिथे त्या अयोध्येचा राजा म्हणून रामाची नाही तर तिथे हनुमानगढीच्या हनुमंताची पूजा होते. जे स्थान काशीमध्ये कालभैरवाचं आहे ते स्थान अयोध्येमध्ये हनुमानगढीच्या हनुमंताचं आहे. तसं तिथे आपल्याला त्या मारुतीचं हे वेगळेपण लक्षात येईल. आणि मारुती आपल्याला सगळ्यांना जो माहित आहे तो आहे ब्रह्मचारी. पण काही ठिकाणी जसं तुम्हीच बोलता बोलता म्हणाला होता की एक सपत्नीक पण त्याची मूर्ती आहे. मग त्याचं काय प्रयोजन असावं. आपल्याकडे तंत्रप्रधान ज्या उपासना आहेत तर त्या तंत्रातल्या काही धारणांनुसार सशक्तिक अशी देवता असली पाहिजे. देवता आणि त्याची शक्ती आणि ती नुसती अव्यक्त स्वरूपात त्याच्या आत आहे असं नाही चालत. ती पर्सॉनिफाईड किंवा ज्याला मूर्त समूर्त अधिष्ठान आहे अशा स्वरूपात दाखवावी लागते. अच्छा. म्हणजे फॉर द सेक ऑफ व्हिज्युअलायझेशन असं म्हणू शकतो की भक्ताला ते दृग्गोचर व्हावं, भक्ताला ते दिसावं, यासाठी त्या देवाची शक्ती स्त्री रूपात कल्पिली जाते. अच्छा. म्हणजे जसं पत्नी असं न म्हणता शक्ती आहे या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहू शकतो. आता शक्ती म्हटल्यावर त्यातला संबंध काहीतरी असला पाहिजे. मग पती पत्नी आहे, काही वेळेला माता आणि पुत्र असाही संबंध असतो. त्यामुळे अंजनी आणि अंजनीच्या मांडीवरचा मारुती अशी काही मंदिर आहेत तिथे अंजनी ही माता असली तरी ती त्याची प्रेरणा आहे. हम्पी जवळ जो अंजनाद्री आहे तिथे आपल्याला अशी मूर्ती दिसते की अंजनीच्या कडेवर असणारा मारुती. तर तिथे स्त्री पुरुष संबंध हा खूप वेगळ्या स्तरावर आहे की माता आणि पुत्र प्रत्येक वेळी पती पत्नीच असली पाहिजेत असं नाही. पण तरीही जे शेवटी येऊन थांबतं ते एक जे निसर्गातलं एक डोनर आणि एक रेसिपियंट हे जे नातं आहे त्यानुसार पती आणि पत्नी, पूरक आणि ग्राहक या दृष्टिकोनातून त्याचं ते गृहस्थ चरित्र मांडलेलं आहे. पण ते मांडत असताना देखील पराशर संहितेचाच मी पुन्हा उल्लेख करीन की त्या पराशर संहितेमध्ये संदर्भ येतो की जेव्हा सूर्यनारायणांकडे यांचं अध्ययन सुरू होतं हनुमंताचं. सूर्य
हे हनुमंताचे गुरु आहेत. तर सगळ्या विद्या कला शिकवता शिकवता एक कला अशी होती की जी गृहस्थ झाल्याशिवाय देता येणार नाही. मग आता लक्षात घेता येईल की कामकला ही जी कामकला आहे ती जिथपर्यंत त्याला जोडीदार नाही तिथपर्यंत त्याला देता येणार नाही. अशी मर्यादा ब्रह्मचार्याला तर शक्य नाही. म्हणून सूर्यानी ती अडचण दाखवली की बाकी सगळ्या विद्या कला तुला दिल्या पण ही कला मी तुला देऊ शकत नाही कारण तू ब्रह्मचारी आहेस. तर त्यावेळी त्याला पूर्ण कला व्हाव्यात त्याच्या पूर्ण म्हणजे थोडक्यात ते व्यक्तिमत्व कुठेही हे एवढं येत नाही. बरोबर. अशा त्रुटीत रूपात न राहता त्याला पूर्णत्व यावं यासाठी मारुतीने प्रश्न केला की आता काय करता येईल. तर सूर्यानी त्यांची जी कन्या होती, आता गंमत अशी आहे प्राचीन सगळ्या पुराण इतिहासामध्ये सुवर्चला हे संज्ञेचं सूर्याच्या पत्नीचं नाव आहे. पण या संहितेमध्ये सुवर्चा किंवा सुवर्चला ही सूर्याची कन्या आहे. अच्छा. आणि तिने कौमार व्रताची दीक्षा घेतलेली आहे. अच्छा. ती अखंड कुमारी राहणार असं तिने ठरवलंय. मारुतीने अखंड ब्रह्मचर्याची दीक्षा घेतलेली आहे. आता त्या दोघांचं लग्न लावून दिलं आणि तरीही तिचं कौमार्य आणि याचं ब्रह्मचर्य अक्षुण्ण त्या दोघांनी व्रतस्थ राहून केलेलं आहे. म्हणजे एक आधी कुमारी आणि एक आधी ब्रह्मचारी या स्वरूपामध्ये त्यांचा विवाह त्या उपचारापुरता लावला गेला. आणि मग मारुती थोडक्यात पात्र झाले ती शेवटची कला ग्रहण करायला आणि सूर्यानी ती कला प्रदान केली आणि मारुतीला ते पूर्णत्व आलं. तो चतुष्षष्टी कला प्रवीण असा नंतर झाला. आता याच्यामधला तांत्रिक भाग काय आहे की देवता जेव्हा पूजली जाते तेव्हा ती सशक्तिक असली पाहिजे आणि त्या सशक्तिक असण्याची गरज ही आहे की ती शक्ती अंगभूत मानता येत नाही तर ती साकार समूर्त सचल असावी लागते. तेव्हा त्या देवतेची पूर्ण कलेने उपासना करता येते. त्यामुळे ती जी त्याची शक्ती आहे चित शक्ती प्रेरणा शक्ती ती त्या सुवर्चलेच्या रूपात त्याच्या बरोबर दाखवली जाते. दक्षिणेमध्ये विशेषतः आंध्रामध्ये अशी काही मंदिरं आपल्याला सुवर्चला सहित आंजनेय स्वामी अशी पाहायला मिळतात. पण त्याच्या मागची ही कथा आहे. याचा अर्थ लगेच त्यांचं लग्न झालं. आता ह्याच्या समांतर अनेक कथा आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आढळतात. म्हणजे जसं थायलंडमध्ये गेलात किंवा इंडोनेशियामध्ये गेलात तर सुवर्ण मच्छा नावाची एक मारुतीची पत्नी होती. म्हणजे रावणाची कन्या होती असाही एक आहे. रावणाने मारुतीला डायव्हर्ट करण्यासाठी किंवा त्याला आपल्या बाजूने घेण्यासाठी तिला प्लॉट केलं होतं वगैरे वगैरे अशा कथा तिथे आपल्याला सापडतात. पण ती त्या पराक्रमावर भाळली. ती त्याला पूर्णपणे सरेंडर झाली आणि तिच्यापासून त्याला एक पुत्रही झाला. तो शारीरिक संबंध न ठेवता केवळ त्याच्या घर्मांशापासून झाला तेजांशापासून झाले अशाही काही उपकथा आहेत. तर तो मकरध्वज असं त्याचं नाव आढळतं. भारतीय अनेक रामायणामध्ये याचे उल्लेख आहेत. अगदी श्रीधर स्वामींनी जो रामविजय लिहिलेला आहे त्याच्यामध्ये अहिमहीचं आख्यान जेव्हा येतं त्याच्यामध्ये त्या मकरध्वजाचा उल्लेख येतो. किंवा अन्य म्हणजे अगदी गणेश गाणपत्य परंपरेमध्ये काही पुराणांमध्ये सीतेने मारुतीला लग्न करायची गळ घातली आज्ञा दिली काही ठिकाणी शाप दिला असेही कथाभेद आपल्याला आढळतात. अच्छा. म्हणजे एखाद्या ब्रह्मचार्याचं लग्न हा किती लोकमानसातला जिव्हाळ्याचा विषय आहे किती कन्सर्नचा विषय आहे हा आपल्याला या कथांवरून पाहता येतो. पण त्यातली मुख्य म्हणजे विनोदाचा भाग बाजूला राहिला. देवता ही सशक्तिक असावी या धारणेचा जो पगडा आहे त्यातून तो एकटा आहे हे मानवत नाही. मग त्याची शक्ती ठरवली तर काय तर त्याच्यामध्येही संकेत आहे. सुवर्चस असा शब्द आहे. त्या देवीचं नाव सुवर्चा किंवा सुवर्चला आहे. आपण जेव्हा ब्रह्मचर्यातून काय प्राप्त केलं जातं असं पाहतो तेव्हा शास्त्रामध्ये त्याचं उत्तर सुवर्चस असंच आहे. ब्रह्मवर्चस वर्चस म्हणजे तेज ओज. अच्छा. ब्रह्मचर्यातून काय प्राप्त केलं जातं तर ते सुवर्चस
सुवर्चस. म्हणजे तिथे नावातूनही ते प्रतिध्वनित झालेलं आपल्याला दिसेल. त्यामुळे असे अनेक संकेत आपण जसजसं ते डिकोड करत जातो तसतसे उलगडे होत जातात. लगेच त्याच्यावरून की त्याचं लग्न लागलं म्हणजे काहीतरी भलतंच कोणीतरी काहीतरी सांगताय असं म्हणायचं कारण नाही. असे वेगळे वेगळे म्हणजे तुम्ही जे आता उल्लेख केला की बऱ्याच गोष्टी आपल्याला वेगळ्या वेगळ्या रेफरन्सेस मधून मिळतात, तर त्या सगळ्या आता तुम्ही एका ठिकाणी आणून हे सांगितलं. फारच छान. मारुतीच्या विविध रूपांवरनं त्यांची उपासना पद्धती पण चेंज होते का? त्याच्यातही बदल होतो का? विशेषतः बाल हनुमान हे एक लाडकं दैवत आहे. जसं बाल गणेश आहे, बालकृष्ण, बालराम, तशी बाल हनुमानाचीही उपासना. लोकांना वाटेल की हे कार्टून मधनं काहीतरी पाहून सांगतायत, पण बाल हनुमान असंही रूप आहे. त्याची बाळभोगानी उपासना केली जाते. लहान मुलाला जसे वेगवेगळे खाद्यपदार्थ, फळ फळावळ अर्पण केली जाते, मेवा मिठाई, तसं भोजन किंवा नैवेद्य प्रधान अशी बाल हनुमानाची उपासना. हनुमान. अच्छा. किंवा जेव्हा त्याचं वीर किंवा प्रताप हे रूप आपण पाहतो तेव्हा त्याची उपासना एका प्रकारे केली जाते. जेव्हा ग्रामरक्षक, वेशीवरचा, गावावरचा देव म्हणून जेव्हा त्याच्याकडे पाहिलं जातं तेव्हा त्याच्या उपासनेमध्ये शेंदूर, तेल, उडीद, मीठ ह्या पदार्थांचा समावेश असतो. अच्छा. त्याची जेव्हा तांत्रिक उपासना केली जाते म्हणजे काही मारुतीची म्हणजे आता पंचमुख, सप्तमुख, एकादशमुख ही तांत्रिक रूपही मानली जातात. अच्छा. मग त्या रूपामध्ये आपल्याला त्याच्या पायाखाली शक्ती आणि एक म्हणजे प्रकृती आणि पुरुष, रती मदन किंवा पुरुष स्त्री असं युगुल, काही वेळेला फक्त स्त्री, काही वेळेला फक्त पुरुष किंवा काही वेळेला दोघं, अच्छा, असेही अंकित झालेले आढळतात. म्हणजे तिथे पुनश्च एकदा ती स्त्री पुरुष संप्रयोगातून केली जाणारी तंत्र साधना, मंत्र साधना याचेही संदर्भ आपल्याला त्या मारुतीच्या मूर्तीतून आढळतात. आणि महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला हे माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींनी विविध ठिकाणी मारुती मंदिरांची स्थापना केली. मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समर्थांनी खरं त्यावेळेची सामाजिक स्थिती लक्षात घेऊन दैवत निवडताना किंवा दैवत देतानाही जी जाणीव असावी लागते समाजाची, राष्ट्राची आणि वर्तमानाची, देशकाल स्थिती वर्तमान, ते समर्थांकडे पक्क होतं. त्यामुळे समर्थांनी मारुती, हनुमंत हा सहेतुकपणे तिथे दिला. म्हणजे मारुती हे त्यांचं इष्ट आराध्य दैवत होतं म्हणून दिला हा भाग आहेच, पण समाजासमोर नुसतं दैवत पूजेचा विषय न राहता तो आदर्श बनावा. त्याच्याकडून मला काय शिकता येईल? जेव्हा मी भीमरूपी महारुद्रा म्हणतोय तेव्हा केवळ तो भीमरूप असून चालणार नाही, त्याचं बल, त्याचा पराक्रम, त्याचं सामर्थ्य माझ्यातही आलं पाहिजे. ही स्फूर्ती त्याच्याकडून ग्रहण करणं आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. शिवकाळामध्ये शिवाजी महाराजांच्या समकालीन जेव्हा आपण हा सगळा विचार करतोय तेव्हा वेगवेगळ्या तालमी तयार झाल्या. तालमीमधलं दैवत कोण आहे? तर मारुती आहे. तालीम आली की तिथे मारुती असलाच पाहिजे. त्यातून बलोपासनेला चालना मिळाली. पुन्हा समाज हा केवळ भक्तीकडून वर्तमानाला साजेशी अशी बल सहित भक्ती, की मला बल नसताना मी कोणाला क्षमा करणं आणि मला सामर्थ्य असताना मी दया करणं, हा फरक, खूप मोठा फरक आहे. तर असं समर्थांनी हनुमान दैवत केवळ महाराष्ट्रात नाही, भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी, अगदी वाराणसीमध्येही आपल्याला समर्थ स्थापित मारुती आढळतात. उत्तर प्रदेशामध्ये, दक्षिणेत तंजावूर किंवा याही भागामध्ये हनुमंताची स्थापना केलेली आहे. त्यामुळे भारतभर समर्थांनी हनुमंतांची आणि रामदासी मठांची स्थापना केली. 11,000 मठ अशी संख्या सांगितली जाते, काही ठिकाणी 1100 सांगितले जातात. आता ती संख्या नेमकी काय इकडे जाण्यापेक्षा आपला अंमल जिथे नाही, थोडक्यात जिथे पातशाही ही रुलिंग असताना तिथे हिंदू देवतेची स्थापना करणं, त्याची चळवळ उभी करणं, यासाठी म्हणजे केवळ नवीन संप्रदाय
केवळ आपल्या संप्रदायाचं, म्हणजे मी रामोपासक आहे म्हणून मी मारुती स्थापन केलाय एवढ्या पुरतं ते हनुमत स्थापनेचं स्वरूप नव्हतं. तर समाजाला बलोपासनेची जोड मिळावी, समाज हा ऊर्जस्वल व्हावा, यासाठी ते हनुमत दैवत त्यांनी स्थापन केलं. आणि त्यातले अगदी ज्याला कलशाध्याय म्हणता येईल असे 11 मारुती. जसे आता 11 रुद्र तसे हे 11 मारुती. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वनभुवनी. आनंद वनभुवनी समर्थांचं जे काव्य आहे त्याच्यामध्ये या 11 बहु 11 असा सांकेतिक उल्लेखही आढळतो. तर असे ते 11 मारुती आपल्याला दिसतात. येस, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे कितीतरी गोष्टींचा रेफरन्स देऊन तुम्ही आज हा विषय मांडला. आणि माझी खात्री आहे की आपल्या श्रोत्यांना आज आता हे संपूच नये असंच वाटत असेल, पण तरीही आपल्याला काही वेळेची मर्यादा असते आणि आपल्या बुधवारच्या कार्यक्रमांमध्ये पण असे विषय होत असतात आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून पण हे होत असतात. तर पुन्हा एकदा प्रणव सर तुमचं खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. माझी खात्री आहे आपले सगळे श्रोते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात आहे आणि असेच छान छान विषय आपल्या या प्लॅटफॉर्म मधनं, पॉडकास्ट मधनं आपल्या लोकांपर्यंत पोहोचावे अशी इच्छा आहे. ज्यांनी अजून म्हणजे आपली वेबसाईट नाही सबस्क्राईब केली त्यांनी प्लीज वेबसाईट सबस्क्राईब करा. आपण जे मध्ये मध्ये या सगळ्या ह्याचा उल्लेख केला त्याची कुठेतरी आपल्याला ही चित्र पण प्रणव सरांनी दाखवली आहेत, तर ते सुद्धा आपण बघूयात. आणि अशा ठिकाणी आपण स्वतः पण जाऊन बघायला पाहिजे, ही मंदिरं बघायला पाहिजे, किंवा ह्याचं जेव्हा आपण कुठेतरी ट्रॅव्हल करतो तेव्हा डोळसपणे बघायला पाहिजे, तिकडची काय सगळी माहिती घेऊन आणि मग तो विचार करायला पाहिजे. आणि ज्ञानयात्रा नेहमीच आपल्याला अशा पद्धतीने अशाच सहलींचं आपण म्हणजे आयोजन करतो. आणि प्रणव सर आपल्याला जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा तर फिर क्या बात आहे. तर सर खूप खूप धन्यवाद आणि भेटूया लवकरच पुन्हा एकदा. धन्यवाद.